स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। एम योजना गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर पीएम प्लस नमो दोन्ही हप्ते एकत्र एका तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात ज्या व्हायरल बातम्या होत आहेत, या बातमीची पडताळणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। बेस्ट आज असेल अवेलेबल आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्याच्या नंतर आपल्या लिंकला क्लिक करून नक्की त्या डील्स ऑफर्सला नक्की भेट द्या, व्हिजिट करा। तर मित्रांनो, पीएम प्लस नमो दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात, कारण की महायुती सरकार जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये आले तेव्हापासून अनेक ज्या योजना आहेत त्या योजना त्यांनी राबवल्या आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुद्धा त्यांनीच राबवली आहे। तसेच पीएम किसान महासन्मान निधी योजना सुद्धा केंद्र सरकारने राबवली आहे। तसेच ही नमो प्लस पीएम दोन्ही योजना आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देत असतात। आणि प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारी योजना आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून आता राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून नमो आणि केंद्र सरकारकडून जी पीएम किसान आहे ती योजना, तर अशा पद्धतीने एकंदरीत 15,000 रुपये या योजनेचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मिळणार आहेत, असं आश्वासन जे महायुती सरकार आहे त्यांनी दिलेलंच आहे। तर एकंदरीत मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो की 12,000 रुपये दोन्ही योजनेचे होते, तर आता 15,000 रुपये होण्याची दाट शक्यता आहे। कारण की नमो प्लस पीएम जे आहेत त्या दोन्ही योजनेचे हप्ते जे आहेत ते हप्ते येऊ शकतात आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक 15,000 रुपये मिळू शकतात अशी आशा आहे। कारण की मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे हप्ते कधी बंद पडतात, तर ते तिन्हीपैकी एक जर प्रॉब्लेम असेल तेव्हाच बंद पडतात आणि बंद झाल्याच्या नंतर नमो प्लस पीएम दोन्ही हप्ते बंद पडतात। कारण की पीएम प्लस नमो या दोन्हीही पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना एकत्रित असल्या कारणामुळे हे असं होतं। तर काय प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त करा। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।